हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टोरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन नोटिफिकेशनबद्दल माहिती बघणार आहोत आणि आजचं जे नोटिफिकेशन असणार आहे ते महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि महाराष्ट्रातील सगळे विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात. मुली आणि मुली याला अप्लाय करू शकतात. तर याबद्दल आपण सगळी काही डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आपण बघू शकता महाराष्ट्रातील वॅकेन्सी असणार आहे आणि वैद्यकीय विभागामध्ये व्हॅकन्सी असणार आहे आणि सोलापूरमध्ये असणार आहे. आपण बघू शकता खाली आणि याबद्दलची सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यासाठी एज क्रायटेरिया कोणता लागणार आहे आणि क्वालिफिकेशन कोणतं लागणार आहे, पोस्ट कोणकोणते असणार आहे, जॉब लोकेशन कोणतं असणार आहे, कॅटेगरी वाईज जागा किती असणार आहे, त्याचबद्दल एक्झाम पॅटर्न कोणता असणार आहे, कंडिशन कोणते असणार आहे, सगळी काही डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि जे वॅकन्सी निघली आहे 10वी पासवर आहे, फक्त 10वी पासवर, 10वी पासवाले याला अप्लाय करू शकतात. तर ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तेव्हाच आपल्याला सगळी काही माहिती डिटेलमध्ये कळणार आहे. आपण बघू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर इथं आहे. आपण बघू शकता वॅकन्सी आहे, रुग्णालयामध्ये आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी असणार आहे, गट ड मध्ये असणार आहे आणि 2025ची वॅकन्सी आहे. याच्याबद्दल सगळी काही डिटेलमध्ये माहिती जी आहे ती या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे आणि हे जे नोटिफिकेशन आहे ते ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. तर सगळी काही माहिती जी आहे आपण ऑफिशियल माहिती बघतोय आणि परमनंट अशी भरती असणार आहे. कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रॅक्ट बेसची भरती नाही आहे, परमनंट भरती आहे आणि मुलींसाठी खूप जास्त याच्यामध्ये पोस्ट आहे. तर विशेषतः मुलींनी हा फॉर्म भरावा. आपण बघू शकता आता सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये देत आहोत. तर गट ड चतुर्थ श्रेणीचे वर्गातील हे असणार आहे भरती. ऑनलाईन पद्धतीने याचे अर्ज मागवण्यात येत आहे. 2025ची ही भरती असणार आहे आणि याचे वेळापत्रक दिलेलं आहे. आपण बघू शकता ऑनलाईन करण्याची जी तारीख आहे 22/10/2025 रोजी झालेली आहे. ऑनलाईन सुरू झालेली आहे फॉर्म आणि ऑनलाईन पद्धती शेवटची जी तारीख आहे 12/11/2025 आहे. शुल्क भरण्याची जी तारीख आहे 12/11/2025 आहे. आपण बघू शकता त्याचप्रमाणे इथं बघू शकता परीक्षा प्रमाणपत्र उपलब्ध होण्याचे दिनांक परीक्षेच्या आधी 7 दिवस आपल्या जीमेलवर किंवा टेक्स्ट मेसेज आपल्याला येणार आहे आणि आपलं जे ॲडमिट कार्ड आहे ते आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला भेटणार आहे. तर बघू शकता सगळी काही माहिती जी आहे परीक्षेबद्दल, ऑनलाईन ॲडमिट कार्ड कधी येणार आहे, सगळं काही निकाल वगैरे सगळं काही आपल्याला ईमेल आय डीवर हे टेक्स्ट मेसेजच्या स्वरूपात येणार आहे. आपण बघू शकता ईमेल आय डीवर आपल्याला संदेश ते पाठवणार आहे. तर कोणाला विचारायची गरज नाही. कम्प्युटर बेसबद्दल सगळी काही माहिती, निकाल, तुमचे ऑनलाईन पत्र कधी येणार आहे, सगळं आपल्याला टेक्स्ट मेसेजवर येणार आहे ईमेल आय डीवर. त्यामुळे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर व्यवस्थित आपल्याला द्यायचा आहे. प्रस्तावना दिलेली आहे, याच्याबद्दल सगळी काही माहिती आहे. हॉस्पिटलबद्दल आपण बघू शकता सोलापूरमध्ये ही वॅकन्सी असणार आहे. तर स्टार्टिंगला प्रस्तावना, व्याख्या, पात्रता दिलेली आहे. तर आपण सगळं काही बघणार आहोत. ते बघू शकता इथं प्रस्तावना, व्याख्या, पात्रता जी आहे, आरक्षण तरतूद कशी आहे, खेळाडूंसाठी कोणतं आरक्षण आहे, दिव्यांगांसाठी आरक्षण, अर्हतांसाठी आरक्षण, जात प्रमाणपत्रेबद्दल जे कास्ट सर्टिफिकेट त्याच्याबद्दल ही माहिती दिलेली आहे. वयमर्यादा, स्पर्धात्मक जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक दिलेलं आहे ऑनलाईन पेपरचं. समान गुण असले तर कारवाई काय करण्यात येईल ती दिलेली इथं. निवड प्रक्रिया दिलेली आहे, सिलेक्शन प्रोसेस आणि अर्ज करण्याची पद्धत, शुल्क सगळं काही यामध्ये दिलेलं आहे. नियुक्ती कशा पद्धतीत देण्यात येणार आहे आणि आपण बघू शकता सगळी काही डिटेलमध्ये माहिती या ऑफिशियल या पेजवर दिलेली आहे. तर ही सगळी काही माहिती आपण बघणार आहोत. तर बघू शकता आता स्टेप बाय स्टेप आपण ही माहिती बघतोय. आपण बघू शकता ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे. सगळे काही डॉक्युमेंट्स ते आहे ते आपल्याला स्कॅन करून ओरिजिनल डॉक्युमेंट्स टाकायचे आहेत आणि बघू शकता इथं जे आरक्षण पद्धती दिलेली आहे बघू शकता. तर सर्व आरक्षण इथे लागू असणार आहे. अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जाती, इतर मागासवर्गीय, माजी सैनिक, खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त यांना सगळ्यांना इथं आरक्षण भेटणार आहे. भूकंपग्रस्त,
आत्महत्याग्रस्त अनाथ मुले आपण बघू शकता. सैनिक स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य यांना सुद्धा इथे आरक्षण भेटणार आहे. महिला आरक्षण सुद्धा लागू आहे. पदवीधर आरक्षण पण लागू आहे. खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक त्यांना सुद्धा आरक्षण लागू आहे. तर 10वी पात्रता आहे याची 10वी पासवर आपण बघू शकता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या शिक्षण घेतलेले असावे आपण बघू शकतो. तर पात्रतेमध्ये दिलेली आहे उमेदवार हा महाराष्ट्रात रहिवासी पाहिजेत. उमेदवाराकडे डोमिसाईल प्रमाणपत्र पाहिजेत, रहिवासी प्रमाणपत्र आपण बघू शकतो. शैक्षणिक पात्रता त्याकडे 10वी उत्तीर्ण कमसे कम पाहिजेत, कमीत कमी 10वी उत्तीर्ण सांगितलेलं आहे. अर्ज अचूकपणे आपल्याला भरायचा आहे आणि सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडे पाहिजेत ओरिजिनल. स्कॅन करून डॉक्युमेंट्स आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये. खेळाडू आरक्षण पण दिलेलं आहे आपण बघू शकता. तुम्ही वाचून घेता. आता मुख्य आपण माहिती बघतोय समोर की कॅटेगरी वाईज जागा किती असणार आहे, वयमर्यादा आपण बघू शकता. राखीव खुल्या वर्गासाठी वयमर्यादा आपण बघू शकता इथं 38 वर्षापर्यंत आहे. आणि SC ST VJNT NT3 OBC SBC आपण बघू शकता यांना 43 वर्षापर्यंत आहे. त्याचप्रमाणे आपण बघू शकता दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी इथं 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. भूकंपग्रस्तांना 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. अनाथ मुलं 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात आपण बघू शकता. माजी सैनिकांचे जे पाल्य आहे त्यांची 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. तर एक्स सर्व्हिसमॅन आपण बघू शकता 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. स्पोर्ट कोट्यात जे आहे ते सुद्धा 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे. दिलेल्या वेळेत आपण तारीख वगैरे बघितलेली आहे. आणि आपण बघू शकता इथं जे विषय दिलेले आहे आपण बघू शकता. निवड प्रक्रिया ही करताना मराठी, इंग्रजी, सामान्य, बौद्धिक चाचणी यावर 50 गुणांची आणि एकूण 200 गुणांची जी आहे पेपर ठेवण्यात आलेला आहे आपण बघू शकतो. तर याचा अभ्यासक्रम सुद्धा इथं दिलेला आहे आपण बघू शकता. रिक्त जे पदापैकी आपण बघू शकता 100% किंवा 5 अधिक निवड करण्यात येणार आहे आपण बघू शकता. त्याचप्रमाणे आपण बघू शकता सगळी काही माहिती यामध्ये दिलेली आहे. खूप जास्त पेज आहे, 40 पेज आहे सगळे PDF. तर आपण मुख्य जी माहिती आहे ती आता बघणार आहोत. आपण बघू शकता पेजवर. तर ज्या जागा दिलेल्या आहेत आपण बघू शकता. गट ड मध्ये दिले आहे 4थी श्रेणी वर्ग आहे आणि त्याच्यात जे पदांचा तपशील इथे दिलेला आहे आपण बघू शकता. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूरमध्ये आहे आणि 1 नंबरचं पद आहे कक्षा सेवक आहे ड मध्ये येतं बघता. आणि त्याची जी पदाची वेतन श्रेणी आहे 15,000 पासून तर 46,000 पर्यंत आहे आणि पद रिक्त संख्या 123 आहे आपण बघू शकता. बाह्य रुग्ण विभाग सेवक आपण बघू शकता. त्याचे पेमेंट जे आहे 15,000 पासून तर 46,000 पर्यंत आहे. 9 जागा आहे. शिपाईसाठी आपण बघू शकता पेमेंट 46,000 पर्यंत आहे. 3 जागा आहे. माळी बघा 1 जागा आहे. आणि अशा प्रकारे आपण बघू शकता सगळ्या एक जागा आहे. तर सगळ्यात जास्त जागा कक्षा सेवकच्या आहे आणि पेमेंट सगळ्यांना सेम आहे. तर अशा प्रकारे ही जागा असणार आहे आपण बघू शकता. तर 153 जागा आहे टोटल आपण बघू शकता. एकशे 53 जागा करताना ही भरती होणार आहे. तर सगळ्या पदासाठी 10वी उत्तीर्ण पास आपल्याला पाहिजेत आपण बघू शकता. शैक्षणिक अर्हता जी आहे 10वी पास आपल्याला पाहिजे फक्त. 10th पास असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता या फॉर्मला. खूप अशा चांगल्या प्रकारची पेमेंट असणार आहे आणि परमनंट भरती आहे ही कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती नाही आहे. ही भरती परमनंट भरती असणार आहे बघू शकता.
जे सहाय्यक स्वयंपाकी आहे त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे 1 वर्षाचा, 10वी उत्तीर्ण. आपण बघू शकता सगळ्यांना 10वी उत्तीर्ण आहे, 10th पासवर हे भरती आहे. तर ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा. आणि आपण बघू शकता परीक्षेचा अर्ज जो सूचना दिलेल्या आहे आपण बघू शकता ऑनलाईन करण्याबाबत. तर शक्यतो आपण ऑनलाईन सेंटरवरूनच हा फॉर्म भरा, आपल्याला होणाऱ्या चुका टाळता येईल आणि आपला फॉर्म कोणत्याही प्रकारे यशस्वी होईल. संविधानिक आरक्षण आपण बघू शकता याच्यामध्ये अनुसूचित जाती व आणि नवबौद्ध अनुसूचित जाती SC कॅटेगरीमध्ये 13% येणार आहे आरक्षण, STमध्ये 7%, PJमध्ये आपण बघू शकता 3%. तर अशा प्रकारचे आरक्षण वाटप इथं होणार आहे, त्यानुसार इथं जागा वाटप होणार आहे. आपण बघू शकता याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. जे ऑफिशियल PDF आहे त्याचंसुद्धा आपण PDF देणार आहे, त्याची माहिती आपण लास्टला देणार आहोत. दिव्यांगांसाठी सुद्धा इथे आरक्षण आहे. तर 4% जागा या दिव्यांगांसाठी आहे, दिव्यांगी विद्यार्थ्यांसाठी आपण बघू शकता. तर सगळी काही माहिती इथे दिलेली आहे. वैद्यकीय स्वास्थ्य जे प्रमाणपत्र आहे, मेडिकल फिटनेस त्याचं फॉर्मॅट इथे दिलेलं आहे. सुद्धा आपल्याला झेरॉक्स वगैरे काढून न्यायचं आहे आणि मेडिकल चेकअप करून आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. स्पर्धा परीक्षेच्या उपलब्धी रिक्त जे जागा आहे त्या आरक्षणानुसार इथं दिलेल्या आहे. आपण बघू शकता कॅटेगरी वाईज इथं जागा दिलेली आहे. आता टोटल कक्षा सेवकच्या जागा आहे, 1 नंबरचे पद आहे, 123 जागा आहे. आपण बघू शकता 15,000पासून 46,000पर्यंत त्यांना पेमेंट आहे. तर यामध्ये तुम्ही जागा बघू शकता सगळ्या काही. तर ह्या कॅटेगरी वाईज जागा असणार आहे. आपण बघू शकता अनुसूचित जातीला 6 जागा आहे, अनुसूचित जमातीमध्ये STमध्ये 10 जागा आहे. तर अशा प्रकारे या जागा असणार आहे. तर तुम्ही बघू शकता 123 जागामध्ये दिव्यांगांसाठी 5 पदं आहे इथं टोटल. आणि माजी सैनिक, खेळाडू, पदवीधर, भूकंपग्रस्त, बर्फग्रस्त यांच्यासुद्धा जागा इथं आहे. तर चांगल्या प्रकारे तुम्हाला बघून घ्यायचं आहे आणि त्याच ठिकाणी फॉर्म टाकायचा आपल्याला. आपण बघू शकता 123 जागा आहे टोटल, आरक्षणानुसार या जागा दिलेल्या आहेत. तर बघू शकता बाह्य रुग्ण विभाग सेवक जे आहे 9 जागा आहे टोटल, पेमेंट बघू शकता. आणि कॅटेगरी वाईज जागा बघू शकता तुम्ही ऑलरेडी. तीन नंबरचं पद जे शिपाईचं आहे आपण बघू शकता, पेमेंट बघू शकता, कॅटेगरी वाईज जागा बघू शकता. माळीचं 1 पद आहे आपण बघू शकता आणि कॅटेगरी वाईज ते पद बघू शकता आपण कुठे येतं, एकच पद आहे. कॅटेगरी वाईज हे पद दिलेलं आहे आपण बघू शकता. तर पेमेंट संख्या बघू शकता इथं. खूप असं मोठं PDF आहे, सगळी काही माहिती आपल्याला ऑफिशियल बघायची आहे. तर सर्वांनी लास्टपर्यंत जरूर बघा. प्रयोगशाळा सेवक जे आहे त्यांच्या इथं 2 वॅकेन्सी आहे. पेमेंट बघू शकता 15,000पासून तर 47,000पर्यंत आहे. आणि कॅटेगरी वाईज जागा बघू शकता आपण याच्यामध्ये. चतुर्थ श्रेणी कर्मचारी 2 जागा आहे, पेमेंट बघू शकता, कॅटेगरी वाईज जागा बघू शकता इथं. प्रयोगशाळा सेवक 1 जागा आहे, पेमेंट वगैरे आणि कॅटेगरी वाईज जागा तुम्ही इथं बघू शकता. सहाय्यक स्वयंपाकी आहे 3 जागा आहे, पेमेंट बघू शकता, कॅटेगरी वाईज जागा बघू शकता इथं.
भविष्यात परिचारिका जेवण विभाग सेवक आपण बघू शकता 3 जागा आहे आणि कॅटेगरी वाईज इथं जागा आहे बघू शकता तुम्ही. भंडार सेवक आपण बघू शकता इथं भंडार सेवकच्या 2 जागा आहे. पेमेंट आणि कॅटेगरी वाईज जागा. सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये देत आहोत आणि ऑफिशियल PDF पण माहिती आहे ही सगळी काही. तर सगळं काही आपण बघितलेलं आहे आणि मेडिकल फिटनेस आपण बघू शकता कोणत्या प्रकारचं आपल्याला लागणार आहे. तर इथे मेडिकल फिटनेसचं क्रायटेरिया दिलेलं आहे. या प्रमाणात आपल्याला मेडिकल फिटनेस लागणार आहे. तर अशा प्रकारे ही माहिती आहे. स्पोर्ट सर्टिफिकेट आपण बघू शकता फॉर्मॅट दिलेला आहे. तर याचं PDF आपल्याला डाउनलोड करायचं आहे. त्याची माहिती आपल्याला लास्टला भेटणार आहे. लहान कुटुंब प्रमाणपत्र आहे. याला आपल्याला याचं सुद्धा PDF डाउनलोड करून ते फिल करायचं आहे, लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर ते आपल्याला तिथे अपलोड करणं आहे. बघू शकता इथं आपलं नाव वगैरे टाकून सही वगैरे करून आपण बघू शकता. ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज करायचं आपण बघू शकता. प्रोफाईल तयार करणे, अर्जावरील पूर्ण माहिती लिहायची, अर्ज सादर करणे, शुल्क भरणे, प्रिंटआउट काढून घेणे, अशा प्रकारे ते ऑनलाईन आपल्याला करायचं आहे. ते ऑनलाईन आपण ऑनलाईन सेंटरवर करून घ्यायचं आहे आणि मोबाईल नंबर वगैरे सगळं काय आपल्याला ओके द्यायचं आहे. मोबाईल नंबर खूप असं इम्पॉर्टंट असणार आहे आपल्यासाठी, कारण की त्याच्यावरच सगळी काही समोरची डिटेल आपल्याला येणार आहे. फोटो वगैरे आपल्याला व्यवस्थित अपलोड करायचे आहे. ते ऑनलाईन सेंटरवर तुम्हाला योग्य करून देणार आहे. त्याचं फॉर्मॅट दिलेलं आहे आपण बघू शकता. सगळी काही माहिती आपण ऑफिशियली बघितलेली आहे. तर ही माहिती आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायची आपल्याला बघू शकता. सगळी काही माहिती आपण बघितलेली आहे. या ऑफिशियलचं PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन याचं PDF आपण डायरेक्ट डाउनलोड करू शकतो. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आपण बघू शकता ही तपासणी करायची आहे आणि हे सर्टिफिकेट आपल्याला त्यांच्याकडून डॉक्टरकडून घ्यायचं आहे. जिल्हा लेवलच्या डॉक्टरकडून आपल्याला हे सर्टिफिकेट घ्यायचं आहे भरून. आपण बघू शकता दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आहे हे सुद्धा. तर आता लास्ट PDF आपण बघतोय. शैक्षणिक अर्थ बघतोय, खूप असं इम्पॉर्टंट आहे शैक्षणिक अर्थ. तर 10वी पासवर ही भरती असणार आहे. त्यासाठी आपण बघू शकता व्याकरण असणार आहे मराठी 25 गुणासह असणार आहे. आपण बघू शकता जे गुण आहे 50. एक प्रश्न 2 मार्काचा आहे. इंग्रजीसाठी इंग्रजी आपण बघू शकता इंग्रजी ग्रामर आणि सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी वगैरे आपण बघू शकतो. इथं त्याला सुद्धा 25 क्वेश्चन असणार आहे 50 मार्काचे. इथं सुद्धा 25 क्वेश्चन 50 मार्काचं असणार आहे. एक क्वेश्चन 2 मार्काचं असणार आहे. बौद्धिक चाचणी सुद्धा असणार आहे आपण बघू शकतो. इथं रिजनिंगचे सुद्धा 25 क्वेश्चन असणार आहे आणि टोटल क्वेश्चन हे 100 असणार आहे. 200 मार्काचा पेपर असणार आहे. एक क्वेश्चन हा 2 मार्काचा आहे आपण बघू शकता. हे याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच येणार नाही. हे विचारलं तेवढंच येणार आहे आणि 10वी पासवर ही भरती असणार आहे. त्यामुळं 10वीचा सिलेबस त्यांनी दिलेला आहे. तर एवढा आपल्याला स्टडी करायचा आहे, एवढा आपल्याला अभ्यासक्रम करायचा आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच येणार नाही आहे. काही जरी प्रॉब्लेम असले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. याबद्दल ती सगळी माहिती आपण दिलेली आहे आणि समोरची माहितीसुद्धा आपण या चॅनलवर देणार आहोत. तर आपल्या मित्रांनासुद्धा ही माहिती शेअर करा. 10वी पासवर भरती आहे, महाराष्ट्रामध्ये भरती आहे, परमनंट भरती आहे, कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रॅक्ट बेस भरती नाही आहे. आणि काही जरी प्रॉब्लेम आला तुम्ही कमेंट करू शकता. कमेंटमध्ये तुम्हाला नक्कीच उत्तर भेटणार आहे त्याचं. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच आपल्या चॅनलवर आपण गव्हर्नमेंट जॉबबद्दलच माहिती देत असतो आणि कंटिन्यू माहिती देत असतो. डेली आपण एक व्हिडिओ टाकत असतो गव्हर्नमेंट जॉबबद्दलच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.